हॅलो, हॅपी पावसाळा. तर पावसाळ्याच्या दिवसात काय काय खातो आपण, तुम्हाला आठवण झालीच असेल आई काय करते ती. आणि आठवण झाली तरी नाही झाली तरी मी नंतर शेवटी सांगते. नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ह्याला काय म्हणता. आमच्या इकडे ह्याला माडगं म्हणतात. म्हणजे पावटे भाजायचे, अगदी छान खमंग पावटे भाजायचे. पावसाळ्याच्या दिवसात काय व्हायचं, आम्ही पहिले शाळेतनं आलो किंवा गारटून रानातनं वगैरे आलं तर मग त्यावेळेला असं वडापाव वगैरे असला काय प्रकार नसायचा. मग पावसाळ्यात पावटे भाजायचे, जात्यावर दळायचे आणि त्याचं ते थोडंसं 1-4-5 चमचे पीठ घ्यायचं. थंड पाण्यात एकदम गाठी होणार नाही असं कालवायचं एकजीव होईपर्यंत. तोपर्यंत आईने इथं पाणी ठेवलं आहे उकळत. आणि मला पण ते बघायचंच होतं आणि जरा खूप दिवसांनी, पण त्याचा खमंग वास येतो असा भाजल्यावर आणि केल्यावर पण. आणि त्या पिठाचा पण इतका खमंग वास येतो की खाण्याची इच्छा होती. आणि मग इतकं थंड रानातनं काम करून आल्यावर, शाळेतनं आल्यावर नेमकं 5:15च्या दरम्यान शाळा सुटलेली असायची. आणि मग भिजत घरी आलं की आई काय करायची बघा. मग इथंही आईनं पाणी उकळत ठेवलं आहे. त्याच्यात ते पिठाच्या गाठी होऊ नये म्हणून खाली पाण्यातच एकजीव करते पावट्याचं पीठ. ते पावटे खमंग भाजून घेऊन जात्यावर दळलेत. आता ते पाण्याला उकळी आली की एकसारखं वरून पीठ सोडणार आणि असं चमच्यानं हलवून दरदरीत असं, जसं आपण त्याला आता हल्लीच्या नवीन भाषेत सूप म्हणतो, आणि तसं सूप करणार. पूर्वीची माणसं हे असलंच काहीतरी खात होते, बिना तेलाचं, फक्त मीठ. आणि कुणाला आवडलं तर तूप आणि गुळाचा खडा टाकायचा. मग आम्ही ते कुणाला कुणी मीठ टाकूनच नुसतं प्यायचं. थोडीशी जिरे पावडर टाकायची, नाही तर नाही. हाय त्याच पदार्थाची चव अशी एक प्रकारची, प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते. ती लागती ती. मग अशा प्रकारे आईनं पीठ शिजवलं आणि छानपैकी त्याला परत एकदा उकळी येऊन दिलं. आणि मी पण हे माडगं करताना लहानपणी ऐकायचे मी की माडगं म्हणजे काय, कारण त्यावेळेला खाण्यासाठी माणसांना भुकेला काहीतरी पाहिजे असायचं. पण ते जे असेल ते खरं तर ताकदवान होतं. त्यावेळची माणसंच अशी दट्टाकट्टा राहायची, आजारी पडायची नाही, प्रतिकारशक्ती त्यांच्याकडं भरपूर असायची. आपण आता हल्ली काय करतो, वडापाव, सँडविच, आमकं तमकं, बटाटे, जे नको आहे तेच खातो. आणि नंतर मग आपल्याला पथ्य पाळावं लागतं. आणि पूर्वीची माणसं असं बिन तेलाचं असं काहीतरी खायची. आणि मग तसाच प्रकार मला एकदा करून बघायचा पण होता आणि खायचा पण होता, कारण खूप दिवस झाले लहानपणी कधी ह्याचा वास अनुभवलेला आणि खाल्लेलं पण थोडंसं. म्हणून त्या दिवशी आम्ही हट्टच केला की कसं करतात माडगं आईला. आणि मग आईनं माडगं केलं. आणि आम्ही ते 5 वाजता नेमका पहिला पाऊस येत होता, गाराटलेलो सगळी. आणि सगळ्यांनी मिळून एका डिशमध्ये घेऊन गरम गरम भुरकलं. कधीतरी तुम्ही पण हे करत जा. आणि तुमच्या इकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात ना, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर ह्याला माडगं म्हणतो. आणि ते छान लागतं. कधीतरी नक्की ट्राय करा पावसाळ्यात. मी पण केलं आणि मी पण खाल्लं. धन्यवाद. नक्की कमेंट करा.